मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये आजचा विषय आहे की खरे पोलीस कसे ओळखायचे। आज मी आहे गोव्यामध्ये। सकाळी नाश्ता करण्यासाठी मी या हॉटेलमध्ये आलो। नाश्ता टेबलवर येईपर्यंत म्हटलं जरा YouTube बघावं। समोर संतोष पंडित साहेबांचा व्हिडिओ, ज्यामध्ये ॲडिशनल कमिशनर मनोज पाटील साहेब सांगत होते की गाड्यांवर हे पोलीस वगैरे असे बोर्ड लावून फिरणे अयोग्य आहे, पण जर पोलीस कर्तव्यावर असतील तर ते आपल्या पर्सनल गाडीला असे बोर्ड लावू शकतात। व्हिडिओ आणि नाश्ता संपून मी बाहेर पडलो आणि समोर मला ही गाडी दिसली, ज्यावर पाटी आहे पोलीस। हे बघितल्यानंतर माझ्या अतिसामान्य बुद्धीला काही प्रश्न पडले। जर हे पोलीस आहेत तर जनतेने किंवा पोलिसांनी सुद्धा कसे ओळखायचे की हे खरंच पोलीस आहेत? फक्त पोलीस या बोर्डवरून असं कसं काय होऊ शकतं? त्या बोर्डवर पोलिसांचे नाव किंवा त्यांचा काही कोड नंबर किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट, माफ करा जॉइनिंग डेट, किंवा ते कुठल्या पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत हे लिहायला नको? काहीतरी तर पाहिजे ना, काहीतरी। जसा जेम्स बॉन्डचा कोड असतो 007, तसं काहीतरी कोड नंबर असेल ना पोलिसांचा। माझं तर हे मत आहे की जेम्स बॉन्डने पण कर्तव्यावर असताना त्याच्या गाडीवर बोर्ड लावणे गरजेचे आहे, जसे जेम्स बॉन्ड, दत्तवाडी पोलीस स्टेशन, कोड नंबर 007। म्हणजे फक्त एक उदाहरण म्हणून। उद्या तर मी पण माझ्या गाडीला पोलिसांचा बोर्ड लावून फिरू शकतो। काय कळणार आहे कोणाला? पकडलं तर सांगायचं माझ्या एखाद्या पोलीस नातेवाईकाची गाडी आहे म्हणून। पोलीस, महाराष्ट्र शासन असे बोर्ड जे लोक लावत आहेत त्यातले 90% पेक्षा जास्त लोक हे त्या पोस्टवर नाहीत। हे न कळण्या इतपत लोक काय मूर्ख नाहीत। असले बोर्ड हे भंगारडे का लावतात हे सर्वांना माहित आहे। आता हीच गाडी बघा, मागे पेड पार्किंग आहे, पण याला इथे नो पार्किंग मध्ये फुकट गाडी लावायची आहे, म्हणून याने हा बोर्ड इथे लावलेला आहे। आणि अशा पद्धतीचे गुन्हे करणे आणि लोकांवर दबाव बनवणे हा यामागचा उद्देश असतो। आणि या गोष्टींवर पोलीस डिपार्टमेंटने जर का कारवाई केली नाही तर सर्वात जास्त पोलीस डिपार्टमेंटच बदनाम होणार आहे। असल्या दळभद्री लोकांना तर कोणी पोलीस समजतच नाही, पण उद्या खऱ्या पोलिसांना पण लोक खोटे पोलीस समजायला लागतील। यामुळे पोलिसांनी असले बोर्ड लावणाऱ्यांवर फक्त कारवाईच करू नये तर काय कारवाई केली आहे हे जनतेसमोर मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणावं, जेणेकरून कोणाची हिंमत होणार नाही पुन्हा असले चाळे करायची। आणि मित्रांनो, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा मुद्दा हातात घ्यायला मला पण जरा मजा येईल।